प्रवीणचा जन्म 26 मार्च 2009 ला मंगळवारी झाला. तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आता सोडवताना काय करायला लागेल? 26 मार्च 2009 जन्म आहे, वार आहे मंगळवार. आपल्याला दुसरा वाढदिवस काढायचा, पहिला दुसरा, जिथं 2010 असेल 2011 असेल. मग आता इथं लीप वर्षाचा काय कुठं संबंध नाही, त्यामुळे सलग वार येतील. म्हणजे कसं होईल, इथं पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, मंगळवार नंतर बुधवार, बुधवार नंतर गुरुवार, म्हणजे गुरुवारी त्याचा दुसरा वाढदिवस असेल. आता इथं लीप वर्ष नाही, त्यामुळे सलग वार आला. आता आणखी एक माहिती लक्षात काय ठेवायची, रौप्य वर्ष, सुवर्ण वर्ष, त्यानंतर हिरक वर्ष, अमृत वर्ष. तसेच महोत्सव मध्ये पण असतं, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सव, शताब्दी महोत्सव. रौप्य म्हणलं की 25, सुवर्ण म्हणलं की 50, हे वर्षातला विचार करू आपण. त्यानंतर हिरक म्हणलं की 60 वर्ष, अमृत म्हणलं की 75 वर्ष, शताब्दी म्हणलं की 100 वर्ष. आता शताब्दी, रौप्य शताब्दी वर्ष असतं, म्हणजे 125 वर्ष. सुवर्ण शताब्दी सुवर्ण वर्ष किंवा सुवर्ण शताब्दी वर्ष असतं, तर 150 वर्षाचं असतं. आता 25 वर्ष, 50 वर्ष, 60, 75 आणि 100 हे वर्ष रौप्य वर्ष, सुवर्ण वर्ष, हिरक वर्ष, अमृत शताब्दी किंवा रौप्य महोत्सवी वर्ष, सुवर्ण महोत्सवी वर्ष, हिरक महोत्सवी वर्ष, असं महोत्सवी शब्द पण वापरते किंवा महोत्सवी वर्ष, असं कोणताही शब्द येईल त्यावेळेस हे लक्षात ठेवा फक्त की ते किती वर्षाला असतं. आता आपण पुढे बघूया. आता याला धरून पण काय प्रश्न असतात. त्याच्या अगोदर एक प्रश्न असा आहे, 20 डिसेंबर बुधवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? आता हा पण प्रश्न महत्वाचा आहे. पर्याय दिलाय गुरुवार, त्यानंतर शनिवार, रविवार आणि शुक्रवार. प्रश्न काय आहे, कोणता वार 5 वेळा येणार नाही? आता महिना कुठला आहे? डिसेंबर 31 दिवसांचा असतो. 31 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार 5 वेळा दिसतील. कुठले वार 5 वेळा येणार? 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचे जे वार असतील ते 5 वेळा तुम्हाला दिसतील. मग आता 20 डिसेंबरचा वार दिलाय बुधवार. आता आपल्याला एक काम करायला लागेल की 1 तारखेचा, 2 आणि 3 तारखेचा वार कोणता बघायचा, तो 5 वेळा येणार आहे. आणि राहिलेले मग 4 वार हे 4 वेळा येणार आहे, ते 5 वेळा येणार नाही. मग आता आपण काय करू, 20 तारखेवरनं 1 तारखेकडे जाऊ किंवा 2 तारखेकडे जाऊ किंवा 3 तारखेकडे जाऊ. मग 20तनं 7 गेले 13,
13ला बुधवार, 13तनं 7 गेले, 6 तारखेला बुधवार, म्हणजे 6ला बुधवार आला, 5ला मंगळवार, 4ला सोमवार, 3ला रविवार, म्हणजे तो 3ला रविवार, 2ला मागे जाऊया आता शनिवार, आणि 1 तारखेला शुक्रवार. मग आता हे 3 वार 5 वेळा येणार आहे. मग आता हे पर्याय कुठं कुठे आहे बघा. शुक्रवार कट झाला, शनिवार कट झाला, रविवार कट झाला, राहिला कुठला वार? गुरुवार. तर गुरुवार हा 5 वेळा येणार नाही, हे उत्तर असेल आपल्या प्रश्नाचं. सोडवताना आपण काय विचार केला बघा, आपला गुरुवार 5 वेळा येणार नाही असं उत्तर येईल. आता आणखी एक बघू असाच प्रश्न. आता आपण एक गट पाहिला होता स्वाती भाषेचा. स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बालदिन आणि शिक्षक दिन एकाच वाराला असतात. त्यानंतर मशामाना, महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन, शाहू महाराज जयंती, त्यानंतर महात्मा गांधी जयंती आणि नाताळ एकाच वाराला असतात. आता एक प्रश्न असा आहे, बालिका दिन रविवार आहे, तर त्या महिन्यात, बालिका दिन ज्या महिन्यात आहे त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? कोणते वार 5 वेळा येतील असा प्रश्न आहे. बालिका दिन जर रविवारी आला तर, आता बालिका दिन म्हणजे कधी असतो? बालिका दिन, आता दिन विशेष पण लक्षात ठेवा बरं का. बाल दिन 14 नोव्हेंबर आहे, पण बालिका दिन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो, तो असतो 3 जानेवारीला, म्हणजे 3 जानेवारीला रविवार असणार. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, कोणते वार 5 वेळा येतील? आता जानेवारी 31 आहे, त्यामुळे 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेचा वार 5 वेळा दिसणार. मग आपल्याला 3 तारखेचा वार मिळालाय रविवार, 2 तारखेला शनिवार असेल आणि 1 तारखेला असेल शुक्रवार. पर्यायामध्ये प्रश्न उत्तर काय येणार आपलं? शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे उत्तर असेल आपलं, की जे वार 5 वेळा येणार आहे. ओके, लक्षात ठेवा आता कसं सोडवलं. जर आता काय समजलं तर परत एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या आणि लक्षात येईल. पुढचा प्रश्न असा आहे, 2006 सालची सुरुवात, 2006 सालची सुरुवात जर रविवारी असेल, तर 2008 सालचा शेवट कोणत्या वाराने होईल? 2006 सालची सुरुवात रविवारी आहे, तर 2008 सालचा शेवट शोधायचा आहे आपल्याला. आता तो कसा शोधायचा? 2006 सालची सुरुवात म्हणजे किती तारीख असणार? 1 जानेवारी. मग 1 जानेवारी, आता 2006 लीप पण आहे, त्यामुळे त्याच्या पुढच्या वर्षीचा 2007चा 1 जानेवारी ह्याच्या पुढचा येणार, म्हणजे सोमवार येणार. आता 2007 पण लीप वर्ष नाही, त्यामुळे 1 जानेवारी 2008चा पण वार ह्याच्या पुढचा येणार, सोमवार नंतर येणार, मंगळवार येणार. सॉरी, 1 जानेवारी 2008ला मंगळवार येणार. मंगळवार आपल्याला शेवटाचा वार काढायचा. मंगळवार आला तर आपल्याला 31 डिसेंबर 2008 काढायचं आहे, कारण त्या वर्षाचा शेवट विचारलाय आपल्याला. 31 डिसेंबर 2008चा वार काढायचा. आता 2008 हे लीप वर्ष आहे. आता लीप वर्ष असेल तर काय होतं बघा, 1 जानेवारीला जो वार आहे त्याच्या पुढचा वार 31 डिसेंबरला येतो, म्हणजे तो बुधवार येतो. लीप वर्ष असेल, 1 जानेवारीला जो वार आहे
त्याच्या पुढचा वार त्या वर्षाच्या 31 डिसेंबरला असतो. हा एक बदल लक्षात ठेवा. म्हणजे आपण पहिल्या भागामध्ये ते सांगितलं होतं. त्यामुळे पहिला भाग एकदा परत समजला असेल तर पहिला भाग, दुसरा भाग बघा, मग तिसऱ्या भागातली उदाहरणं आपोआप समजतात. आता पुढचा एक प्रश्न बघू आपण असाच. प्रश्न समजून घ्या, व्यवस्थित नाही समजलं तर परत एकदा तुम्हाला YouTube चॅनलवर परत बघायला मिळेल तो प्रश्न. आता प्रश्न असा आहे, 2015 साली शिक्षक दिन गुरुवारी, तर त्याच वर्षाचा बालदिन चा वार शोधायचा. आता शिक्षक दिनाची क्लुप्ती आपली कुठली? स्वाती भाष्य, बरोबर ना? स्वाती भाष्य. आता स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन, टी म्हणजे टिळक पुण्यतिथी, बा म्हणजे बालदिन आणि शी म्हणजे शिक्षक दिन. आता शिक्षक दिन आणि बालदिन हे एकाच दिवशी असतात. त्यांचा दिवस एकच असतो, एकच वार त्या दिवशी असतो. म्हणजेच आता इथं शिक्षक दिनाला गुरुवार आहे म्हणजे बालदिनाला पण गुरुवारच आहे. इथे लक्षात, बालदिन आणि शिक्षक दिन एकाच वार आले. आता पुढे आणि जाऊ आपण दुसरं उदाहरण लागलं. आता आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिलं होतं की वाढदिवसाची गणित पाहिले दुसऱ्या भागात. त्यामध्ये कसं होतं, जन्म दिला जायचा आणि 5वा 6वा वाढदिवस काय असेल तो विचारला जायचा. आता 5वा वाढदिवसाचा वार दिलाय आणि आपल्याला जन्मदिवसाकडे जायचं. आता इथं काय करूया बघा, एक प्रश्न बघा. स्वातीचा 5वा वाढदिवस पाचवा वाढदिवस 9 मार्च 2024 ला गुरुवारी झाला तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला? तर इथं पण एक क्लुप्ती लक्षात ठेवा की थोडासा बदल काय. ज्यावेळेस आपण जन्म दिला जातो आणि वाढदिवसाकडे जातो त्यावेळेस आपण काय करतो की जन्म जर फेब्रुवारी नंतरचा असेल तर लीप वर्षामध्ये वार वाढत होतो. जन्म जर फेब्रुवारी मधला असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी आपण वार वाढवत होतो. आता इथं रिव्हर्स जायचं, उलट जायचं. आता उलट जाताना काय होतं बघा, 9 मार्च 2024 ला काय झालंय, 5वा वाढदिवस आहे. वार कुठला आहे? गुरुवार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 4था वाढदिवस, 3रा, 2रा, पहिला आणि जन्म शोधायचा. जन्माचा वार शोधायचा. 2024 झाला तर 2023 असणार, 2022 असणार, 2021 असणार, 2020 आणि 2019 पर्यंत जायचं आपल्याला. 5वा वाढदिवस 24 ला, 3रा, 4था 23 ला, 2022 ला 3रा, 2021 ला 2रा, 2020 ला पहिला असेल आणि 2019 ला जन्म असेल. आपल्याला 2019चा जन्मवार काढायचा. आता एक लक्षात ठेवायचं की आता पाठीमागे जायचं आपल्याला. पाठीमागे जाताना आता 9 मार्च 2024 ला त्याचा 5वा वाढदिवस आहे. आता पाठीमागे जाताना काय होतं बघा, इथं आता लीप वर्ष असेल. आता लीप वर्षातनं पुढच्या वर्षात जायचं आणि ही जन्मतारीख आहे ते फेब्रुवारीच्या नंतरची असेल. तर मागं जाताना त्याच्या मागच्या ह्याच्यात एक दिवस वाढवून मागं जायचं. म्हणजे तो बुधवार न येता मंगळवार घ्यायचा. आणि हा जर फेब्रुवारीतला जन्म असता तर पुढच्या वर्षात वाढत नाही वार, तो त्याच्या लीप वर्षातच वाढतो. म्हणजे कमी होतं थोडक्यात, एक न कमी करायचं जास्त. आता इथं सोमवार येणार आहे तसा वार, इथं मंगळवार येणार
आता इथं इथं बुधवार येणार, सॉरी मंगळवार मागे जायचं आपल्याला, रविवार येणार इथं, इथं शनिवार येणार आणि इथं मात्र शुक्रवार नाही येता गुरुवार घ्यायचा. लीप वर्षात वार आपण कमी करत नाही जास्त मागे जाताना. जन्म जर फेब्रुवारी नंतरचा असेल तर, जन्म जर फेब्रुवारी किंवा जानेवारीतला असता तर लीप वर्षातच एक एक्स्ट्रा दिवस कमी केला असता. आता इथं आपण लीप वर्षात एक्स्ट्रा दिवस कमी नाही केला, आपण त्याच्या मागच्या वारात आपण एक कमी केलं जास्त. त्यामुळे उत्तर येईल गुरुवार. तर याचं उत्तर गुरुवार असेल. प्रश्न समजला का बघा? अनेक प्रश्न असाच घेतो. प्रश्न काय आहे? प्रश्न काय आहे? प्रश्न काय आहे? रंजनाचा जन्म 10 सप्टेंबर 2010 शुक्रवारी झाला. तर तिसरा वाढदिवस शोधायचा आपल्याला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारीला? कोणत्या वारीला? आता हे सोडवताना काय करूया आपण बघा. आता तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आता मी एक दिले अशा पद्धती, तुम्ही पण मांडणी करा आणि सोडवा. हा, चालू करा सोडवायला. सोडवायला चालू करा. प्रश्न सोडवा. बघा तुम्हाला येतो का प्रश्न? एक मिनिट वेळ देतो मी, सोडवायचा प्रयत्न करा. आधी मांडणी करा. मांडणी केल्यावर प्रयत्न करायचा सोडवायचा. उत्तर बघा काय येते. काय करू आपण? जन्म दिलाय आपल्याला 2010, किती 9 सप्टेंबर. आता पुढे जायचं आहे आपल्याला. वार शुक्रवार, पहिला वाढदिवस, दुसरा आणि तिसरा, 2011, 2012, 2013. आता बघा इथं शुक्रवार नंतर इथं शनिवार येणार. आता पुढे जायचं आपल्याला, जन्म दिलाय पुढे जायचं. आता ही फेब्रुवारीच्या नंतरची तारीख आहे, त्यामुळे लीप वर्षात वार वाढतो. तर फेब्रुवारी क्रॉस करून पुढे जाणार असतो त्या वर्षात, त्यामुळे लीप वर्षातच वार वाढतो. म्हणजे रविवार नाही येता सोमवार येतो आणि इथं मंगळवार होतो. पण मागे जाताना काय गंमत आहे बघा, तिसरा वाढदिवस दिलाय आणि आपल्याला जन्म काढायचा. मागे जाताना बघा लीप वर्षात वार वाढतोय का बघा, मंगळवार सोमवार दिसेल, पण इथं वार कमी झालेलं दिसेल एक्स्ट्रा. म्हणजे मागे ज्यावेळेस आपण जातो, फेब्रुवारी नंतरचा जन्म असतो, त्यावेळेस तुम्हाला लीप वर्षात दिवस एक्स्ट्रा कमी करायचा नाही, तो त्याच्या मागच्या वर्षामध्ये कमी करायचा. समजा आपल्याला तिसरा वाढदिवस दिला असता मंगळवारी आणि जन्म शोधायचा असतं. बघा जन्म शोधायचा असतं तर काय केलं असतं? आपल्याला माहिती आहे जन्म शुक्रवार, उत्तर कसे येतं बघू. आता फेब्रुवारी नंतरचा जन्म आहे, सप्टेंबरचा आहे, त्यामुळे इथं मागं जाताना इथं लगेच जायचं लीप वर्षात. पण ह्याच्या मागच्या लीप वर्षाच्या मागच्या वर्षामध्ये मात्र रविवार न येता शनिवार येणार, ह्याच्या मागे जाताना शुक्रवार येणार. म्हणजे आपलं जन्म शुक्रवार दिसेल. आता एक काम करू आपण, इथं सप्टेंबर ऐवजी काय करू, जानेवारी घेऊ किंवा फेब्रुवारी पण चालतं. जानेवारी घेतलं तर काय होते गंमत बघा. आता आपण काय करू, जानेवारीचा शुक्रवार दिलाय, जन्म दिलाय समजा शुक्रवारचा. आता इथं जानेवारी तिथे 10 जानेवारी आहे आणि इथं जन्म, पहिला वाढदिवस, दुसरा आणि तिसरा शोधायचा. आता जानेवारी मधला जन्म असेल, लीप वर्षचा विचार कधी येतो बघा. आता लीप वर्षाचा विचार कसा करूया. आता इथं वार आहे शुक्रवार, पुढे जाताना आता इथं शनिवार येणार,
आता इथं लीप वर्षात वार वाढवायचं नाही जाताना पुढं. इथं काय होणार बघा, इथं रविवारचे येणार आणि इथं दिवस वाढतो. इथं सोमवार न येता मंगळवार घ्यायचं. जानेवारी किंवा फेब्रुवारीचा जन्म असताना पुढं जाताना लीप वर्षात वार वाढवायचं नाही, त्याच्या पुढच्या वर्षी वार वाढवायचं. पण मागं जाताना बघा काय गंमत होती. तिसरा वाढदिवस दिलाय मंगळवारी आणि जन्म शोधायचा बघा. आता मंगळवार नंतर लीप वर्षात दिवस वाढतो बघा, एक न कमी होतो जास्त. म्हणजे मंगळवार सोमवार न घेता आपण रविवार कमी केला. तसं याच्या अगोदरच्या गणितात होत होतं का बघा, कधीचा जन्म असेल तर फेब्रुवारीच्या नंतरचा असेल तर लीप वर्षात कमी नाही करत एक्स्ट्रा, त्याच्या पुढच्या वर्षी करत होतो. आता हे जानेवारी फेब्रुवारीतला जन्म असल्यामुळे काय होतं, लीप वर्षात एक एक्स्ट्रा दिवस कमी झाला. त्याच्या मागच्या वर्षी बघा सलगच आला, मग रविवार नंतर शनिवार, शनिवार नंतर शुक्रवार. हा फरक लक्षात ठेवा. समज नसेल तर हे गणित परत परत बघा, युट्यूबला तुम्हाला परत बघायला मिळेल, किंवा मी छोटासा एक छोटी क्लिप करून पण तुम्हाला पाठवतो या गणिताची, हे लक्षात येईल. आता आणखी एक प्रश्न परीक्षेला पण विचारतात नेहमी. प्रश्न काय आहे बघा, सन 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता. तर 2016चा शिक्षण दिन कोणत्या वारी होता? 2015चा स्वातंत्र्य दिन दिलाय आणि 2016चा शिक्षण दिन काढायचा. आता हे सोडवताना काय करायचं? आता पहिली गोष्ट आपल्याला माहित पाहिजे, स्वातंत्र्य दिन कधी असतो. स्वातंत्र्य दिन कधी आहे बघा, 15 ऑगस्ट. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. म्हणजे 2015 ऑगस्ट 2016चा शिक्षण दिन, शिक्षक नाही शिक्षण दिन. शिक्षण दिन हा कधी असतो बघा, भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस आहे, 11 नोव्हेंबर. त्या दिवशी शिक्षण दिन साजरा होतो, 11 नोव्हेंबर. या दिवशीचा वार शोधायचा 2016 सॉरी. आता हे सोडवताना काय करायचं बघा, अगोदर आपण काय करू, 15 ऑगस्ट 2015चा वार माहित आहे. 11 नोव्हेंबरचा 2016चा अगोदर न काढता आपण काय करू, 2015चा वार काढू. 11 नोव्हेंबर 2015चा काढू. आता तो कसा काढायचा, 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि कुठला तरी एक दिवस नोव्हेंबर मधला समान असतो. स्वातंत्र्य दिन आणि कोणता असतो, बाल दिन, हे एका दिवशी असतं. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला, बाल दिन 14 नोव्हेंबरला असतो. म्हणजे 14 नोव्हेंबरला पण रविवार असणार. मग आता 14 नोव्हेंबरला रविवार असेल तर 11 नोव्हेंबरला जाऊया. आता 13 नोव्हेंबरला शनिवार, 12 नोव्हेंबरला शुक्रवार, 11 नोव्हेंबरला गुरुवार असेल. म्हणजे 11 नोव्हेंबर 2015 बरं का. अजून आपल्याला 16कडे जायचं तर गुरुवार असेल. बघा मी काय केलं, प्रश्न सोडवताना अगोदर काय करावं लागलं आपल्याला, स्वातंत्र्य दिनाचा वार, त्यानंतर आपण शिक्षण दिन 11 नोव्हेंबर 2015चा शोधला. आपल्याला शोधायचा आहे 2016चा शिक्षण दिन, आपण 15चा आधी शोधलाय. मग आता पुढच्या वर्षी शोधताना सोपं होतं आपल्याला. ते कसं होतं बघूया. आता हे शोधताना काय केलं, स्वातंत्र्य दिन आणि बाल दिन एकाच दिवशी असतात, 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरचा वार काढला, 11 नोव्हेंबरकडे गेलो, त्यावेळेस गुरुवार आला. आता 11 नोव्हेंबर 2015चा माहित आहे आपल्याला, विचारलंय 11 नोव्हेंबर 2016चा वार विचारला. आता ते कसं उत्तर येतं बघा. 11 नोव्हेंबर आहे, नोव्हेंबर फेब्रुवारी नंतरचा जन्म आहे, नोव्हेंबर मध्ये फेब्रुवारी नंतरचा महिना आहे.
त्यामुळे लीप वर्षातच एक्स्ट्रा एक वार वाढवायचा. म्हणजे आता इथं गुरुवार शुक्रवार न येता शनिवार घ्यायचा. म्हणजे 11 नोव्हेंबर 2016चा शिक्षण दिन हा शनिवार असेल. शनिवार आणखी कमी. आता दिनदर्शिकेवरचे आपण 3 भागामध्ये दिनदर्शिका शिकलोय. तिसरा भाग आजचा सुरू आहे. तर हे तुम्हाला समजत नसेल तर तिन्ही भाग परत बघा, किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षेला जे बसलेले असतात, MPSC ला पण एक प्रश्न येतात, त्यांना पण हे द्या, किंवा पोलीस भरतीला असतील त्यांना पण हे चालतात उदाहरण. आता प्रश्न असा आहे, 2016चा प्रजासत्ताक दिन आता मी थोडक्यात गणित लिहितो, म्हणजे पूर्ण गणित लिहित नाही. प्रजासत्ताक दिन मंगळवार 2016चा प्रजासत्ताक दिन मंगळवारी आहे. तर तुम्हाला सांगितले 2018चा प्रजासत्ताक दिन. चा प्रजासत्ताक दिनाचा वार शोधायचा. आता तो कसा शोधूया? 2018चा शोधायचा, म्हणजे 16 नंतर 17चा आधी शोधायला पाहिजे. मग 2018चा प्रजासत्ताक दिन शोध. आता एक लक्षात ठेवायचं, हा प्रजासत्ताक दिन जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आहे. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी नंतरचा महिना नववा. त्यामुळे काय होतं, लीप वर्षात दिवस आपला वाढत नाही, आपला दिवस त्याच्या पुढच्या वर्षी वाढतो. म्हणजे काय होतं बघा, इथं पुढच्या वर्षी 2017चा प्रजासत्ताक दिन बुधवारी न येता गुरुवारी येतो. मग 2018ला शुक्रवारी, गुरुवार नंतर शुक्रवारी. इथं फक्त बदल झालाय बघा, हा बदल लक्षात ठेवा. काय बदल झाला? हा जानेवारी मधला आहे, त्यामुळं लीप वर्षात दिवस वाढत नाही, त्याच्या पुढच्या वर्षी वाढत असतो. हे वारंवार मी सांगत आलो, तसे 4-5 उदाहरणात पण सांगितलं मी, की जानेवारी आणि फेब्रुवारी मधली तारीख असेल तर लीप वर्षात दिवस पुढे जाताना वाढवायचा नाही, तो त्याच्या पुढच्या वर्षी दिवस वाढवायचा. आणि पाठीमागे येताना जानेवारी फेब्रुवारी मधला जर दिवस असेल, म्हणजे तारीख असेल, पाठीमागे येताना लीप वर्षात 1 न कमी करत जायचं, एक्स्ट्रा कमी करायचं. हा बदल लक्षात ठेवा, कारण तुम्हाला वाढदिवसावरचे प्रश्न नेहमी येतात. म्हणजे तो खूप महत्त्वाचा प्रश्न, नेहमी त्याच्यावर प्रश्न विचारले. आता एक प्रश्न असा आहे, एका वर्षी 15 ऑगस्ट सोमवारी, तर त्याच वर्षातला 6 सप्टेंबरचा वार शोधायचा. 6 सप्टेंबरचा वार. आता हे छोट्या छोट्या क्लुप्त्या असतात, याला जास्त वेळ लावायची काही गरज नसते. आता तुम्हाला माहित पाहिजे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. मग सप्टेंबर महिन्यामधला एक दिवस कोणता तर आहे की जो 15 ऑगस्टला जो वार आहे तोच त्या दिवशी असतो. म्हणजे तो कुठला? 5 सप्टेंबरचा शिक्षक दिन. 5 सप्टेंबरला आणि 15 ऑगस्टला सेम वार असतात. 15 ऑगस्टला सोमवार आहे तर 5 सप्टेंबरला पण सोमवार आहे. मग आपल्याला 6 सप्टेंबरचं विचारलं, मंगळवार आहे. मग किती वेळ लागला? आपल्याला पहिली गोष्ट काय माहित पाहिजे, ती आपली स्वाती, भाषी आणि मशामना हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तो गट लक्षात ठेवला की उत्तर लगेच. नाहीतर काही जण काय करतात, मग 15 मध्ये 7 मिळवा 22, 22 आणि 7 मिळवा 29 तारखेला सोमवार ऑगस्टला, 30 ऑगस्टला मंगळवार, 31 ऑगस्टला बुधवार, 1 सप्टेंबरला गुरुवार, 2 सप्टेंबरला, असं करत करत 6 सप्टेंबरकडे जाणार होळी. किती तर वेळ जाणार आहे. आपल्याला खरं तर ज्यावेळेस आपण परीक्षेला जातो त्यावेळेस वेळेचं पण मॅनेजमेंट आपल्याकडे असलं पाहिजे. का तर एकाच गणिताला आपण 10-10 मिनिटं लावली तर बाकीचे मग 74 प्रश्न तसेच राहणार. पुढचा प्रश्न, मग त्यामुळे आपल्याला हुशारपेक्षा चतुर व्हायला आलं पाहिजे. चतुर झाला की मग प्रश्न लवकर सुटतात.
नाहीतर हुशार आहे मस्त पण चतुर नसेल तर त्याचा काय उपयोग नाही, त्यावेळी कामाला हुशार येत नाही, तर चतुराई येते. आता एक प्रश्न असा आहे, 2017 रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला. तर त्या वर्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्याला शोधायची. आता जयंती कधी असते हे माहीत पाहिजे आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते 14 एप्रिलला प्रत्येक वर्षी, आणि महापरिनिर्वाण दिन हा 6 डिसेंबरला असतो. हे पण माहीत पाहिजे. दिनविशेष सगळे माहीत पाहिजे आपल्याला. महान व्यक्ती आहेत ह्या महान व्यक्तीचं तर सगळ्यांना माहीत पाहिजे. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा गांधीजींचा आहे, पंडित नेहरूजी असतील, वल्लभभाई पटेल असतील, त्यांचा जन्मदिवस, तर ते सगळं आपल्याला माहीत पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला, त्या गोष्टी समजल्या तर प्रश्न पण त्या प्रश्नामध्ये तेच विचारले जातात. मग आपल्याला हे माहीत नसेल तर अवघड होतं. म्हणजे जयंती दिवसच आठवलं नाही तर मग कायच उत्तर येणार नाही. 14 एप्रिलचा वार काढायचा आहे आपल्याला त्या वर्षातलाच. आता इथं प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. आता एकच वर्ष आहे त्यामुळे काय अडचण नाही. 2017 तर आपल्याला 14 एप्रिलकडे जायचं आहे. 14 एप्रिल 2017 कडे जाऊया. आता बघा जानेवारी, आता 2017 लीप वर्ष नाही त्यामुळे काय अडचण येणार नाही. फेब्रुवारीचा सेम दिवस असतो. आता हे सोडवायचं कसं बघू आपण. आता आपल्याला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आहे आणि जायचं आहे आपल्याला 14 एप्रिलकडे. आपण एक काम करूया की आपल्याला 14 एप्रिल लिहितो आपण. एकाच वर्षामधले दिवस शोधणार आहे त्यामुळे अडचण काही नाही. आता वर्ष बदलून कुठे जायचं नाही. आता आपण एक काम काय करू, 26 जानेवारीचा वार माहित आहे आपल्याला 14 एप्रिलकडे जायचं आहे. मग 14 जानेवारीचा अगोदर वार काढू, म्हणजे आपल्याला 14 एप्रिलकडे लगेच जाता येत. मग आपण काय केलं, आता 26 जानेवारीला वार कुठला? बुधवार. 26 7 गेले 19 तारखेला बुधवार. 19 7 गेले 12 जानेवारीला बुधवार. 12 जानेवारीला पण बुधवार असेल. आपल्याला 14 जानेवारीचं काढायचं आहे. 13 जानेवारी गुरुवार, 14 जानेवारी शुक्रवार असणार. 14 जानेवारी शुक्रवार आला. 14 जानेवारीनं 14 फेब्रुवारीकडे जाऊ, परत 14 मार्चकडे जाऊ, परत 14 एप्रिलचा आपोआप मिळतो दिवस. आता काय केलं आपण, 14 फेब्रुवारीकडे जाताना जानेवारी 31 आहे, 3 दिवस पुढे जायचं शुक्रवारच्या, 3 दिवस पुढे. मार्च फेब्रुवारी आता लीप वर्ष नाही त्यामुळे 0 दिवस पुढे जायचं मार्चकडे जाताना. आता मार्च 31 आहे त्यामुळे 3 दिवस पुढे गेले की एप्रिलचा वार निघणार आहे. आपण एकूण किती दिवस पुढे जायचं? 1 3 आणि 3 6 दिवस शुक्रवारच्या पुढे गेले. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार येणार, म्हणजे 14 एप्रिलला गुरुवार असेल. 14 एप्रिलला काय येणार? गुरुवार. अशा रीतीने आपल्याला वाढदिवस, महान व्यक्तींची जन्मदिवस असेल, त्यांची पुण्यतिथी असेल, त्या दिवशीचा वारावरून आपल्याला दिवस विचारला जाईल. मधल्यातले वार किंवा वर्ष सोडून वार शोधायचा आहे, किंवा त्याच वर्षातले महिने सोडून वार शोधायचा आहे. तर त्याच्या क्लुप्त्या दिलेत तिन्ही भागामध्ये. ज्यांना समजलं त्यांनी तिन्ही भाग परत बघा. आपल्या तारेशात्तर नावाने तुम्ही टाईप केले युट्यूबला की तुम्हाला तिथं चॅनलवरती त्या सगळे व्हिडिओज दिसतील. त्याचबरोबर अगोदरचे पण व्हिडिओ आहेत त्यावरती, संख्याज्ञानचा आहे, रोमन संख्यावरचे आहेत, तर ते पण बघा. तुम्हाला जर समज ते एकदम सुटसुटीत भाषेत दिले, असं किचकट भाषा कुठली वापरली नाही. जे तुमच्या वयोगटाला योग्य आहे त्यानुसार आपण उदाहरण दिले. दुसरी गोष्ट, आपण आता पुढच्या भागामध्ये शिकणार आहे ते
रांगेतील स्थान बघणार आहे. पुढचा जो आपला उद्याचा दिवस असेल, पुढचा भाग. तर त्यासाठी पण सगळेजण जॉइन व्हा. अजून कोणाला जर तुम्हाला जॉइन करून घ्यायचं असेल YouTube चॅनल आपल्या लाईव्ह क्लासमध्ये, तर त्यांना पण द्या लिंक ही. तर सगळ्याला याचा फायदा होतो. ही पूर्ण महाराष्ट्रभरासाठी आपण मुलं इथे जॉइन होत आहेत. तर तुम्ही जॉइन झालात, समजून घ्या. समजलं नसेल तर परत मला वैयक्तिक मेसेज केला तरी चालेल माझ्या नंबरवर. आलं लक्षात? आता पुढच्या तासामध्ये आपण रांगेतील स्थान बुद्धिमत्तेचं घटक पाहूया. तर आजच्या या भागामध्ये आपण इथंच थांबू. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला ती लिंक पडली की लगेच लक्षात येतं. तिथे तुम्हाला आपोआप लिंक येते, म्हणजे तुम्हाला लिंक शोधायची पण गरज नाही. तर आपण आता इथंच थांबू. धन्यवाद.